म्हणजे शिवाजी महाराजांचे कॉईन म्हणजे शिवराई, त्यात मी ॲडव्हान्स जरा कलेक्शन केलं. दुर्मिळ किंवा असे कुठेच मिळत नाहीयेत असे कोणते कॉइन्स आहेत? कान्होजी इंग्रजांनी इंग्रजांना ब्रिटिशांना मुंबईच्या पत्र लिहिलेलं आहे की आय शॅल गिव्ह यू अ रिझन टू रिमेंबर माय नेम. असं दरारा ठेवणारं आंग्रे घराणं यांचा श्री सिक्का किंवा श्री रुपया ते कॉईन हे माझ्या ड्रीम लिस्टमध्ये आहेत सध्या. तर भाऊसाहेबांनी दिल्लीत जे नाणी पाडली होती ते सांगतायत ना की मराठे तिथपर्यंत गेले होते, त्यांनी नाणी पाडली आहेत, पण त्यांनी स्वतःची नाणी आणली ज्यावर पर्शियन होती दिल्लीत. त्यांची जी राज्यकारभाराची भाषा होती, पत्रव्यवहाराची भाषा होती, ती जोर जबरदस्ती इथल्या सामान्य रयतेवर लादू लागली. आणि ती किती वर्ष लादली? तर पुढचे 300-350 वर्ष होते. त्याला पर्यायी जर नाणं कोणी आणलं तर ते 1674 साली शिवाजी महाराजांनी आणलं, की महाराजांनी फारसी शब्दांना मराठी शब्द दिले राजव्यवहार कोश काढून. त्यांचे खूप उपकार आहेत आपल्यावर, आपण विसरतो ते. ती कुतूहलाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी चालू केलेली होती शिवराई, ती अगदी आत्तापर्यंत स्वातंत्र्य आपल्याला मिळेपर्यंत सुद्धा चालत होती. याला म्हणतात लारीन. हा कॉईन आहे की हेअरपिन आहे, मुली घालतात तो केसांमध्ये, ते तुला कळणार नाही, पण हा अर्धा रुपया आहे. महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खजिन्याची मोजणी झाली होती. हो. त्याबद्दल काय सांगतो. ॲक्च्युली काय झालेलं, द HCF स्टुडिओच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. या एपिसोडमध्ये आपण नवीन अर्थाने इतिहास उलगडणार आहोत. आपण शिवकाळातील म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वेगवेगळी नाणी बघतो, जसे की त्यांनी टंकित केलेली शिवराई असेल किंवा राज्याभिषेकाच्या वेळी पाडलेले सोन्याचे होण असतील. ही सगळी नाणी आपल्याला खूप जास्त आकर्षित करतात. ती फक्त एका धातूचा तुकडा नसून ते आपल्या इतिहासाचे प्रतीक आहेत. कदाचित आपल्या महाराजांनी त्या नाण्यांना स्पर्श केला असेल, ती नाणी आज आपल्याला आपल्या हातात घेण्याची संधी मिळते. आपण खूप प्राऊड फील केलं पाहिजे या गोष्टीबद्दल. अशा नाण्यांविषयी कुतूहल असलेली अनेक माणसं त्यांचा संग्रह करतात. असेच आपले आजचे पाहुणे आहेत गौरव लवेकर, ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या कॉईन्सचं कलेक्शन केलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्याकडे शिवराई आहे. शिवराईमध्येही 2 प्रकार आहेत, एक दुधांडी शिवराई आणि दुसरी डॉटेड शिवराई. तसेच कोकणच्या किनारपट्टीवरती वापरला जाणारा लारीन हा हेअरच्या पिनसारखा असलेला चांदीचा कॉईन त्यांनी दाखवला. अशा अनेक गोष्टींवरती त्यांच्यासोबत आज चर्चा झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचा खजिना किती होता हेही त्यांनी आज आपल्याला वाचून दाखवले आहे. तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईकचं बटन दाबा आणि आपल्या मित्रमंडळींना देखील शेअर करा. धन्यवाद. नमस्कार गौरव. नमस्कार गंधर्व. कसा आहेस? एकदम मजेत, मस्त. तुझी कॉइन्सची जे कलेक्शनची जी गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या मी खूप ऐकलेल्या आहेत. येस, पण अजून काय तुझ्याबद्दल तुला सांगायला आवडेल आपल्या प्रेक्षकांना? नक्कीच. कॉईन या विषयात मला लहानपणापासूनच रस होता, पण तो पुढे ऑब्सेशन कसं झालं मलाच कळलं नाही. आणि आज 10 वर्ष झाली आहेत संग्रह करून. त्यात सुद्धा मी एक स्पेशल विषय घेतला, कारण संग्रह कॉईन म्हटलं तर एन्शनपासनं ते आत्ता रिपब्लिक इंडिया असे बरेच येतात, पण आपला सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शिवाजी महाराजांचे कॉईन म्हणजे शिवराई. त्यात मी ॲडव्हान्स जरा कलेक्शन केलं. ओके, पण तुझ्या या कलेक्शनमध्ये आता कोणकोणते कॉइन्स आहेत? मिडिवलच आहेत शक्यतो, हम्म. कारण आपल्याला मिडिवलचा इतिहास तो जास्त करून लिखित स्वरूपात असल्यामुळे आणि आवड, आपलं लगेच कनेक्शन शिवाजी महाराजांबरोबर होतं. लहानपणापासून त्यांच्या सिरियल्स बघितल्यात, आपण नाटकं बघितलेत, पुस्तकं वाचलेत, आणि आपसुकच कुठे कोण बोललं छत्रपती शिवाजी महाराज की आपसुक तोंडातनं जय निघतं. तर त्या माणसाचे कॉईन कसे होते हे लहानपणापासून मला बघायचं कौतुक आणि कुतूहल होतंच. आणि ती इच्छा माझी कॉलेजमध्ये असताना पूर्ण झाली की मला कळलं की शिवाजी महाराजांनी शिवराई हे नाणं पाडलं होतं. त्यांचा राज्याभिषेक झाला त्या दिवशी, आणि योगायोगानं साधारण 2-3 वर्षांनाच माझ्याकडे हातातच मला फ्रीमध्ये एक रायगड डॉटेड शिवराई आली माझ्या मित्राकडनं. आणि त्यापासून जो चालू झाला प्रवास, आज जवळजवळ मी एकूण मिळून बघितली तर 800च्या वर झाली आहेत कलेक्शन. त्यातल्या त्यात डॉटेड शिवराई बऱ्यापैकी आहेत, एक 70-80च्या आसपास डॉटेड रायगड शिवराई आहेत, ज्या की स्वतः 6 जून 1674ला
राज्याभिषेकाच्या दिवशी महाराजांनी टंकित केल्या होत्या आणि जनतेत वाटल्या होत्या. ओके. आता तू जसा कॉइन्स कलेक्टर आहेस, तसे अनेक जणांना आवड असते. येस. पण मग त्यांनी कॉइन कलेक्ट करायच्या आधी कोणत्या गोष्टी आहेत अशा लक्षात घ्याव्या, की कॉइन मला मिळतोय तो नक्की ओके. खरा आहे, ओरिजिनल आहे की नाही, या गोष्टी कशा कळतात? नक्की. तर सुरुवातीला काय होतं, आपण एखाद्याकडे कलेक्टरला बघतो किंवा टीव्हीत न्यूज ऐकतो, अमुक-तमुक कॉइन तमुक लाखाला गेला, अमुक कोटीला गेला. तर आपण सुद्धा म्हणतो, "अरे, आपल्या घरी पण असेल काहीतरी" वगैरे, वगैरे किंवा इतर इकडे-तिकडे बघतो, शोधतो, मिळतो काय. पण त्याआधी मला नवीन जे कलेक्शन करू इच्छिणार आहेत, त्यांना सांगायचं असं आहे, की तुम्ही आधी त्याचा स्टडी करा, अभ्यास करा. मार्केटमध्ये खूप पुस्तकं उपलब्ध आहेत बेसिक न्यूमिस्मॅटिक नॉलेजसाठी. त्यात तुम्ही चेक करा तुमचा इंटरेस्ट कुठे आहे. मिडिवल इंडियामध्ये आहे, एन्शियंट इंडियामध्ये आहे, का रिपब्लिक इंडियामध्ये आहे, का ब्रिटिश इंडियामध्ये आहे. परत प्रिन्सली स्टेट्स पण आहेत. म्हणजे त्याला IPS म्हणतात, इंडिपेंडंट प्रिन्सली स्टेट्स. म्हणजे छोटी-छोटी राज्य होती. तिथले स्वयंघोषित राजे होते किंवा त्यांनी राज्याभिषेक केला आणि त्यांनी नाणी पाडली. त्यापैकी तुमचा इंटरेस्ट कुठे वाढतोय तो बघा. मग त्यांचे नाणी फोटो कुठे मिळतायत का, माहिती कुठे मिळतायत का बघा. मग ते कुठल्या ऑक्शन हाऊसला मिळतायत काय बघा. मग कुठला कलेक्टर तुमच्या सिटीत राहतोय का बघा, त्याला जाऊन बघा, गाठीभेटी घ्या आणि मग तुम्ही पैसे खर्च करा. डायरेक्ट खर्च केलात तर फसल्या जाण्याची शक्यता जास्त आहे. पण तोच कॉइन मग खरा आहे की खोटा? मला मिळाला ओके. एखादा, तो कसा ओळखणार? मुळात आधी ब्रिटिश इंडियात यायच्या आधी आपले सर्व कॉइन हे हँडस्ट्रक होते. म्हणजे कॉइन पाडायचा जो मक्ता असायचा तो शक्यतो गावातल्या सराफाला किंवा सोनाराला असायचा. त्याला अमुक-तमुक किमतीचं मेटल, मग तांबं असेल, सोनं असेल, चांदी असेल, तिथला जो कोण गावाचा मुकादम असायचा किंवा ज्याच्याकडे तिथला रेव्हेन्यू कलेक्शनची जबाबदारी असायची, तो त्याला पाठवायचा आणि त्याला सांगायचा, "बाबा मला 1000 रुपयाची नाणी पाडून दे, अशी हे करून दे." तर तो पाडलेलं नाणं असतं ते हँडस्ट्रक असतं. प्रत्येक नाणं हँडस्ट्रक असतं, ते सेम येत नाही. हँडस्ट्रक नाण्याची मजाच ही आहे की प्रत्येक नाणं युनिक असतं. आणि ब्रिटिश आल्यानंतर ते मशीनवर आले आणि मशीन स्ट्रक नाणी युनिफाईड झाली आणि ब्रिटिशांमुळे असं झालं की पूर्ण हिंदुस्थानात, म्हणजे आत्ताचा पाकिस्तान, बांगलादेश, त्यात मग ब्रह्मदेश म्हणजे त्याला रंगून वगैरे म्हणायचे, म्यानमार आत्ताचा, नेपाळ, काहीसा श्रीलंकेचा भाग, ह्या सगळीकडे ब्रिटिशांनी युनिफाईड कॉइनेज आणलं. आणि आता तू म्हणतोय जसं की खोटं खरं कसं ओळखायचं, तर त्यात सुद्धा प्रकार आहेत. तुम्ही बुक्समध्ये जर नॉलेज घेतलात कॉइन कलेक्शन बद्दल, तर तुम्हाला असं कळेल की त्यांची स्पेसिफिक वेट्स असतात प्रत्येक कॉइन्सची. कारण त्यावेळेला सुद्धा आपण आता ग्रॅम्स म्हणतो, पण त्यावेळेला रत्ती म्हणत होते किंवा वेगळं त्यांचं वजन करायची टेक्निक होती असेल. त्या वेटच्या आजूबाजूलाच बसतात ही नाणी. ते नाणं त्या वेटचं आहे का चेक करा. दुसरी गोष्ट म्हणजे नाण्याची झीज, नाण्याची कॅलिग्राफी, नाणे छापल्यानंतर त्याच्यावर तो जो एक उभरता भाग असतो अक्षरांचा, तो चेक करायला लागतो. अर्थात त्याला पारखी नजर पण लागते आणि मी असं पण म्हणत नाही की आम्ही पण त्यात एक्सपर्ट आहोत. कधी-कधी चूकभूल आमच्याकडनं पण होते. कारण आता हल्ली रबर कास्टिंग आल्यामुळे ॲडव्हान्स लेव्हलचं कास्टिंग पण बरेच आहेत असे लोक करणारी. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठला तरी जुना संग्राहक याच्याशी मैत्री करा. त्याच्याशी कायम सल्ला घ्या. काय चूक होते का किंवा कॉइन्स नवीन घेताना बाबा ह्याची किंमत एवढी आहे, मग एवढे दिले पाहिजेत का आपण, वर्थ आहे का, त्याची रेअरिटी आहे का, हे सगळं तपासूनच तुम्ही मग कॉइन घेऊ शकता किंवा मग तुम्हाला खात्री पटावी किंवा हे खरं आहे का खोटं आहे. ओके. मला आता सांग की आता तुझ्या कलेक्शन मध्ये असलेले किंवा तुला पुढे घ्यायचे असे दुर्मिळ किंवा असे कुठेच मिळत नाहीयेत असे कोणते कॉइन्स आहेत? आता सर्वांतच लाडकं नाणं म्हणजे जे मराठा कॉइन्स कलेक्टर आहेत. थोडक्यात आता माझा जो सब्जेक्ट आहे त्याला मराठा कॉइन्स कलेक्टर म्हणतात. तर त्यात सर्वांचं म्हणजे कोहिनूर म्हणू शकतो किंवा जेकब डायमंड म्हणू शकतो. तर त्याला म्हणतात होन, मराठा कॉइन्स मधला. तर होन म्हणजे काय आहे, तर शिवाजी महाराजांनी देवगिरीचे यादव होते, त्यांचे पण होन होते, त्याला देवगिरी होन वगैरे म्हणायचे. तर त्याच धर्तीवर होन पाडले होते. त्याचं वजन साधारण 2,800 ते 3,200, म्हणजे 2 ग्रॅम 800 ते 3 ग्रॅम 200 एवढं भरायचं. ते साधारण क्वार्टर डिनॉमिनेशन होतं मोहरांचं. 12.5 ग्रॅमची किंवा 12 ग्रॅमची मोहर असायची, त्याचं क्वार्टर डिनॉमिनेशन होतं ते.
तर तो सर्वांसाठी लाडकाच आहे. आणि शिवाय मी कोकणातनं आल्यामुळे, आणि तुम्हाला माहिती आहे समुद्रावरचा प्रति शिवाजी कोणाला म्हणायचे, इंग्रज ज्यांना लँड शार्क म्हणायचे, किंवा कान्होजी इंग्रजांना ब्रिटिशांना मुंबईच्या पत्र लिहिलेलं आहे की आय शॅल गिव्ह यू अ रिझन फॉर टू रिमेंबर माय नेम. असा समुद्रावर 20-25 वर्ष दरारा गाजवणार, आणि त्यानंतर सुद्धा त्यांची लिनिएज अगदी त्यांचा आरमार जाईपर्यंत असा दरारा ठेवणार आंग्रे घराणं यांचा श्री सिक्का किंवा श्री रुपया, त्याला अलिबागी रुपया पण म्हणतात, ते कॉइन हे माझ्या ड्रीम लिस्टमध्ये आहेत सध्या तरी. ओके. मग तुला काय वाटतं, भारतामध्ये हा. न्यूमिस्मॅटिक्स म्हणजेच नाणेशास्त्र हा विषय दुर्लक्षित आहे का? म्हणजे काय हा. त्याचं? आता तसं बघायला गेलं तर न्यूमिस्मॅटिक म्हटलं तर पहिला म्हणजे खर्चाचा विषय येतो, कारण याला म्हणतात किंग ऑफ हॉबीज. सगळ्यात लास्ट जर कुठली हॉबी असली तर न्यूमिस्मॅटिक, कारण ह्यात पैसे टाकायचेत. जोपर्यंत विकत नाही कॉइन आपण, ह्यातनं येणार तर काही नाही, ओता फक्त पैसे. आता यात झालंय असं की कॉइन्स कुठपर्यंत गोळा करायचे ह्याला पण लिमिट आहे. कारण जगभरात हजारो वर्ष राज्यकर्त्यांनी नाणी पाडलेलीच आहे. तुमचं आमचं आयुष्य 50-100, फार फार तर 70 वर्ष, त्यातले आपण कमवणारे किती वर्ष आणि त्यात घालवणार किती वर्ष, कॉइन्सवर पैसे किती खर्च करणार. आता न्यूमिस्मॅटिक हा तसं बघायला गेलं तर फार रेअर विषय आहे, कारण तो त्यात आवड म्हणून येणारे पण फार कमी लोक आहेत. आत्ता झालंय काय की ह्यांच्या किमती स्काय रॉकेट झाल्यात. आता मुळात तुम्ही जर चेक केलात तर 10 वर्षात आणि आत्ताच्या किमती ह्या जवळजवळ तिप्पट चौपट पण झालेल्या आहेत. त्यामुळे आता ह्यात जर काही इन्व्हेस्टर्स म्हणा किंवा काही शिवप्रेमी म्हणा किंवा इतर काही लोक जे इंटरेस्टेड आहेत ते जर आले तर ही फील्ड अजून वाढू शकते. पण तसं तू जर म्हणायला गेलास तर दुर्लक्षित, तर खरं आहे ते दुर्लक्षितच आहे. पण त्याचं मेन कारण असं काय असेल की दुर्लक्षित असायचं? की आपण आता म्हणतोय मी कॉइन कलेक्टर आहे, ओके, मी समज 50,000चे कॉइन घेतले हा. आणि मी पुढच्या आठवड्यात विकायला गेलो तर बाहेर मला मिळत नाही. हा. खरी गोष्ट, टू बी फ्रँक, ह्याचा बाहेर लगेच मिळत नाही. जर तो रेअर असला तर 2 दिवसात पण भेटेल, पण मग प्राइस कमी जास्त नेगोशिएट करावी लागते. तुला म्हणणं आहे की आता मी 50,000चे 5 कॉइन्स घेतले आणि उद्या जाऊन ते 5,000 रुपयाच्या प्रीमियमवर विकले, तर रेअरली कोण मिळाला, तर रेअर कॉइन असला कुठल्या तरी तुला होर्डमध्ये भेटला, किंवा मग आता नदीतनं काही कॉइन्स निघतात जे नवीन लोक आहेत त्यांना माहित नसेल की आपले लोक देवदर्शनाला जायची पूर्वी, तर आपल्याला ती सवय आहे पाण्याच्या स्रोतात किंवा तलावात, नदीच्या ठिकाणी किंवा शंकराचं देऊळ असतं तिथं जनरली हे होतं की कॉइन्स टाकतात. आता तिथं कोण काम करणार असला त्याला जर काय कॉइन्स भेटला आणि त्याला त्याची किंमत माहिती नाही, तिथून तर तुम्ही 1000 रुपये घेतला आणि पुढे कळलं तो 1,00,000-2 लाखाचा कॉइन आहे, तर असं रेअर काय घटना झाली तर, नाही तर मग लगेच इमिजिएट नाही, तुम्हाला 5-10 वर्ष घालायला लागतात. त्यामुळे कदाचित दुर्लक्ष होत असेल या फील्डकडे. इतिहास समजून घेण्यासाठी मग नाण्यांचा इम्पॉर्टन्स किती आहे? प्रचंड इम्पॉर्टन्स आहे. आज तसं जर बघायला गेलं तर इतिहास घडवून गेलेली माणसं तर नाही आहेत आत्ता, ते काय आपल्याशी संभाषण करू शकत नाही. दुसरी गोष्ट संदर्भ म्हणजे अमुक तमुक पुस्तकात लिहिलंय किंवा काय म्हणतो आपण पत्र आहेत, अमुक आहे तमुक आहे. पण कॉइन तर पुढे येऊन बोलतो ना तुमच्या की बाबा मला ह्या राजाने ह्या टांगसाळीत पाडलंय. उदाहरणार्थ सांगतो, आपल्या पुण्यातनं जे सैन्य गेलं म्हणजे परतूरवरनं गेलेलं ऍक्च्युली भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली पाणीपतावर. ते का गेलं तर अहमदीय करार होता, मराठ्यांनी दिल्लीचं संरक्षण करावं यासाठी. वर्षाला ते त्यांचे फीस घ्यायचे आणि रक्षण करायचे, त्यासाठी गेले. तर भाऊसाहेबांनी दिल्लीत जे नाणी पाडली होती ते सांगतायत ना की मराठे तिथपर्यंत गेले होते, त्यांनी नाणी पाडली आहेत. मग हे तुमची सत्ता दाखवायचं एक माध्यम आहे, कारण कॉइनच तुम्हाला बोलू शकतो. कारण कॉइन पुढची हजारो वर्ष राहणार आहेत, तुम्ही आम्ही सुद्धा जरी नाही राहिलो तरी कॉइन हे कायम तुमचं दाखवणार आहे की माझं ह्या काळात माझं इथे राज्य होतं, ह्या भूमीचा मी अधिपती होतो, या भूमीवर सॉव्हर्जनिटी सार्वभौमित्व माझं होतं, हे प्रूव्ह करणारं जर कुठलं साधन असलं तर ते कॉइन आणि खणखणीत उदाहरण आहे ते. त्यामुळे कॉइन्सच्या पलीकडे अलीकडे कुठेही जाऊ शकत नाही. कॉइन्स म्हणजेच राज्याचं सगळं सार आहे थोडक्यात सांगायचं झालं तर. त्यावेळी घडलेल्या घटनांचे प्रूफ्स वगैरे म्हणून आपण एक्झॅक्टली. आणि मुळातच आजही आपण कशासाठी
व्यवसाय म्हणा, नोकरी म्हणा, कशासाठी करतो? तर पोटा पाण्यासाठी, पैशासाठी, हम्म. ऐश्वर्य संपन्न आयुष्य जगावं यासाठी. कॉइन्स मध्ये काय रिअल मेटल आहे ना ते. तो तर कागद तर नाहीये. ते रिअल मनी आहे. तो सिल्वर असेल, गोल्ड असेल, इवन कॉपर का असे ना. अमुक तमुक किलो कॉपर झालं तर ते कन्वर्ट करून आपण सिल्वर घेऊ शकतो. त्यामुळे ते सरळ तुमची राज्यलक्ष्मी दाखवते की तुमच्याकडे किती काय प्रकारचे संपत्ती होती, काय होती. त्यामुळे सत्ता दाखवण्याचं पहिलं प्रतीक काय असेल तर ते संपत्ती आणि इज इक्वल टू कॉइन्स. ओके. जसं तू मगाशी मला म्हणालास की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी कॉइन्स छापले, हो. जे शिवराई होते. हो, मग त्याच्या आधी कुठली करन्सी वापरली गेलेली आहे? नक्की सांगतो. तर शिवाजी महाराजांनी काय केलं, तर शिवाजी महाराजांनी जवळजवळ जो मधला 300-350 वर्षाचा गॅप होता, कारण देवगिरीचं जे राज्य पडलं अलाउद्दीन खिलजीने तिथे आक्रमण केल्यामुळे आणि यादवांची सत्ता गेली. तर त्यांनी काय केलं की तिथे आपली नाणी पाडली, म्हणजे थोडक्यात ते खालसा केलं राज्य. त्यानंतर त्यांनी आपले सगळे शासनकर्ते त्यांचे झाले. इथलं जनसामान्यांचं जे चलन होतं ते यादवांचे जे काही देवगिरीचे होन होते, पगोडाज होते किंवा मग कॉपरचे काही कॉइन्स असतील ते होतेच, पण त्यांनी स्वतःची नाणी आणली. त्यावर पर्शियन होती लिहिलेली. त्यांची जी राज्यकारभाराची भाषा होती, पत्रव्यवहाराची भाषा होती, ती जोर जबरदस्ती इथल्या सामान्य रयतेवर लादू लागली. आणि ती किती वर्ष लादली? तर पुढचे 300-350 वर्ष होती. त्याला पर्यायी जर नाणं कोणी आणलं तर ते 1674 साली शिवाजी महाराजांनी आणलं. त्यामुळे त्यांचे खूप आपल्यावर उपकार आहेत. नाहीतर आज तुम्ही आम्ही सुद्धा अस्खलित पर्शियन मध्ये बोलत असतो. म्हणजे मग ते आपण आत्ताही बोलतो मराठीच्यातही खूप शब्द आहेत, खासदार, आमदार, हो, दरवाजा, खुर्ची, असे अनेक आहेत. म्हणजे इवन तू इंजा उंजा, गंधर्व, म्हणजे तू आता तुझं नाव काय, तर मान गंधर्व हास असं तू बोलला असतास पर्शियन मध्ये, मराठीत बोलला नसतात. कारण तुला एक उदाहरण सांगतो, उदाहरण नाही ते ऍक्च्युली खरंच आहे, की महाराजांनी फारसी शब्दांना मराठी शब्द दिले राजव्यवहार कोश काढून. हे त्यांचे खूप उपकार आहेत आपल्यावर, आपण विसरतो ते. नाहीतर त्यावेळेच्या काही लोकांनी सुद्धा त्यांची नावं रुस्तुमराव किंवा अशी पर्शियन रिलेटेड अशी नावं ठेवायला चालू झाली होती लोक. तर हे महाराजांचे खूप उपकार आहेत की त्यांनी पर्यायी मराठी शब्द आपल्याला दिले राज्याभिषेकाच्या निमित्त. शिवाय इथलं चलन शिवराई हे देवनागरीतलं स्वतःचं स्वराज्याचं खणखणीत नाणं चलन आपल्याला दिलं, जे की पुढची जवळजवळ 200-225 वर्ष चालू होतं. याचं तुला कारण सांगतो. त्यानंतर गादीवर आले छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर आले छत्रपती राजाराम महाराज, त्यानंतर आले शाहू महाराज. मधला काळ इथे कोण राजे नव्हते, त्यामुळे त्या काळात कुठली नाणी पाडली गेली आहेत नक्की माहिती नाहीत आपल्याला. पण 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा साताऱ्याला छत्रपती शाहू महाराजांनी राज्याभिषेक केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या नावे नाणी पाडली. त्यानंतर काही काळानंतर जेव्हा सत्तेची केंद्र पेशव्यांकडे गेली, पेशव्यांनी अंकुशी रुपये पाडलेच, पण उत्तर पेशवाईत दुदांडी शिवराई हा जो प्रकार आहे, ज्या की शिवराईचे प्रकार माझ्या मते तरी जगात असं एकही नाणं नसेल की जेवढे दुदांडी शिवराईचे प्रकार आहेत. अजूनही काही संग्राहकांना नवनवे प्रकार मिळतात, कारण त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे श्रॉफ मार्क आहेत. कारण ते टांगसाळ काढायचे आणि छापायचे हुद्दे काही खासगी सावकारांना दिले होते आणि ते सावकार त्यांची आयडेंटिटी म्हणून त्यावर शिक्के मारायचे, फुलं, चंद्र, सूर्य, अंकुश मारायचे कुठेतरी, किंवा विंचू मारायचे, वाघनखं मारायचे, तलवार मारायचे, त्रिशूळ मारायचे, असे अनगिनत, म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही एवढे दुदंडीचे प्रकार आहेत. पेशव्यांचं राज्य गेल्यावर ब्रिटिशांनी सुद्धा हुशारीने तेच चलन चालू ठेवले. फक्त त्यात करेक्शन काय केलं नाही त्यांनी, फसली इयर म्हणजे जे हिजरी सन आहे आता 1400 वगैरे समथिंग चालू आहे, 200 वर्षाआधी ब्रिटिश होते, तर त्यांनी 1230, 1225, 26 अशी त्याच्यावर हिजरी सन लावलीत. तर अख्ख्या शिवराईच्या कालखंडात दुदांडी शिवराई जी ब्रिटिशांनी पाडली त्याचं फक्त आपल्याला साल कळतं, कारण त्यांनी त्याच्यावर तारखा छापल्यात. हा एक इंटरेस्टिंग विषय. आणि किती कुतूहलाची गोष्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी चालू केलेली होती शिवराई, ती अगदी आत्तापर्यंत स्वातंत्र्य आपल्याला मिळेपर्यंत सुद्धा चालत होती. म्हणजे एक विचार महाराजांनी दिला की इथल्या माणसांनी
अन्यायाच्या विरोधात कसं लढायचं आणि स्वतःचं जे चलन आहे, आपली जी भाषा आहे ती परकीय भाषा झुगारून मराठी माझी भाषा आहे ही पुढे चालू राहिली पाहिजे. ही पुढे 200 वर्ष चालली आहे. ही खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. मग महाराजांच्या शिवराईवरती साल वगैरे का नव्हतं? मुळात आधी महाराजांचा काळ होता हा सगळा दगदगीचा होता. प्रचंड युद्ध असायची आणि तुम्ही जर महाराजांचं सगळं कारकीर्द बघितलं असेल तर त्यांनी स्वतःसाठी असं ऐशोआराम, लॅविश लाईफ म्हणतो किंवा सुखवस्तू असं त्यांना फार कमी वेळ भेटला असावा. कदाचित शिवराई सुद्धा छापताना स्वराज्यावर आक्रमणं पण होत होती असतील. आता जे आपण एक फेमस गाणं आहे, वेडात वीर दौडले सात, हे त्याच वेळेचं आक्रमण आहे. प्रतापराव गुजर पडले आणि आपल्या चिपळूणलाच अंबिराव मोहितेंना किताब मिळाला सरसेनापती पदाचा. तर स्वराज्यावर कायम सगळीकडनं संकट असल्यामुळे आणि मुळात काय आहे, शिवराई ही करायला आत्ता दिसतो कॉइन, पण त्यासाठी डाय करावी लागते आणि ती डाय ह्याच्यावर सरळ उठावी ह्यासाठी ती डाय उलटी करावी लागते. हा एक किचकट प्रसंग आहे. हो, स्टॅम्प सारखंच आहे ते. तो उलटा असतो करायला. आता त्या काळात ती कशी टेक्नॉलॉजी होती, काय होती आपल्याला माहिती नाही, पण 300 वर्षांच्या गॅप नंतर सुद्धा महाराजांनी जे कोण डाय मेकर्स शोधले ते खूप हुशार होते, कारण सुबक मराठीमध्ये नाणी पाडलेली आहेत त्यांनी. अत्यंत सुंदर आणि कलाकुसर असलेली 300 वर्षापूर्वीची नाणी आहेत, यावर विश्वास नाही बसणार आपल्याला. कारण सॅल्यूट आहे त्या सर्व डाय मेकर्सना. अत्यंत सुंदर. पण तू म्हटलंस तसं की त्याच्यावर डेट नाही, तर आपला प्रॉब्लेम तोच आहे की त्याच्यावर डेट नाहीच आहे. उलट तुला सांगतो, जे इंग्रजांनी पैसे पाडलेत, बॉम्बे पैसा साधारण समकालीन आहेत राज्याभिषेकाच्या, त्याच्यावर AD 74 असं लिहिलेलं आहे. म्हणजे राज्याभिषेकाची जी इंग्रजी तारीख निघते 1674 ती निघते. मग आपण बॉम्बे पैसा ज्याच्यावर AD 74 आहे ते म्हणू शकतो की ते त्या वर्षातले. पण आपल्याकडे तारीख दुर्दैवाने नाहीये छापलेली कॉइनवर. तुझा अभ्यास तर या गोष्टींवर मला कळतच आहे, पण मला आता राहत नाही. तू आणलेले कॉइन्स मला आता बघायचे. एक एक कॉइन बद्दल आता आपण बोलूयात. जी जी, नक्की नक्की. कुठला दाखवशील? तुम्हाला आता सगळ्यात पहिल्यांदा मी रायगड शिवराईच दाखवतो, कारण त्याची ज्यासाठी मला ओळखलं जातं किंवा मला अवॉर्ड सुद्धा मिळालेत काही, तर ही रायगड शिवराई आहे. आता हे मेटल कॉपरच आहे हे, आणि पुढच्या बाजूला श्री राजा शिव आणि मागच्या बाजूला छत्रपती असं छापलेलं आहे याच्यावर. आणि विशेष गोष्ट अशी आहे की ही कॉरोनेशन सेरेमनीची शिवराई आहे, म्हणजे राज्याभिषेकाच्या निमित्त पाडलेला कॉइन. ह्यासाठी त्याच्या पूर्ण बाजून डॉट्स असे बिंदुमय काढलेले आहेत, म्हणून त्याला म्हणजे असं म्हणतात की शिवराईचा सगळ्यात मोठा संग्रह हा ॲबॉट होता. आता हा सुद्धा एक इंग्रजच आहे, ब्रिटिश आहे. त्याच्याकडे 28,000 शिवराईचा संग्रह होता. तर त्याच्या संग्रहाचं असं म्हणतात की भाग काही आहे काही म्युझियम्समध्ये अजूनही. तर त्याच्यापासून जी सुरुवात झाली आहे सगळ्यांना बोलायला, तर त्याला डॉटेड रायगड शिवराई, कारण बाजून जे बिंदू आहेत त्याला आपण डॉट्सच म्हणतो इंग्लिशमध्ये. तर डॉटेड शिवराई, रायगड शिवराई असं म्हणतात, आणि मराठीत त्याला बिंदुमयी रायगडी शिवराई असं नाव दिलेलं आहे. आणि शक्यतो ह्या शिवराई रायगडच्या घेऱ्यातल्या 100 किलोमीटर एरियातच मिळतात. म्हणजे त्यात आपला चिपळूणचा पण भाग येतो. चिपळूण, महाड, संगमेश्वर किंवा त्या साईडचा भाग रायगड किल्ल्याच्या. त्यामुळे ह्या प्रचंड प्रमाणात त्या एरियात आढळतात. सध्या त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. ओके, येस. त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो बॉम्बे पैसा. हा ऍक्च्युली बॉम्बे पैसा म्हणजे क्वीनच्या एरामधला आहे. जो राज्याभिषेकाच्या एरामधला होता तो पण असाच होता, फक्त त्याच्यावर मागच्या बाजूला बोटी किंवा त्यांची जी शिडं असतात ती होती. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा शिवराईपेक्षा हेवी आहे. हा जवळजवळ 14 ग्रॅमचा आहे. म्हणजे मुघलांचे जे दाम होते 14 ग्रॅमचे ते आहे, आणि आपल्या ज्या रायगडी शिवराई आहेत त्या साधारण 12.5 ते 12.5 ग्रॅम या वजनात भरायच्या. आता त्यानंतर तुम्हाला मी एक कॉइन दाखवतो. हा आहे अली आदिलशाह दुसरा, म्हणजे बिजापूरचा, त्याचा कॉइन आहे. तर तू मगाशी म्हणालास की त्याआधी काय चालत होतं, तर साधारण ही नाणी चालत होती असणार त्यावेळेला. म्हणजे यादवांची होती, मुघलांची होतीच,
त्याआधी एन्शंट पण नाणी होती, कारण मेटल म्हणून ठेवूनच द्यायचे ना आपले लोक, तर ती नाणी होतीच. पण जर थेट म्हणायला गेलं असतं, त्यांचं पण राज्य होतंच आदिलशाचं, तर ही अशी कॉपर नाणी चालली. आता याच्यावर तू बघितलंस तर पूर्णपणे पर्शियनमध्ये लिहिलं, आजही आपल्याला काही कळणार नाही त्याच्यावर काय लिहिलेलं आहे. पण हा थोडा राजा वेगळा होता, त्याच्याबद्दल आपण कधीतरी नंतर बोलू. आता दुसरं एक इंटरेस्टिंग कॉइन दाखवतो, आता कोकणातनं आल्यामुळे. ह्याला म्हणतात लारीन. आता हा कॉइन आहे की हेअरपिन आहे, मुली घालतात तो केसांमध्ये, ते तुला कळणार नाही, पण हा अर्धा रुपया आहे. 5 ग्रॅम चांदी असते आणि ह्याचा लारीन का नाव आहे, हा सुरुवातीला असं म्हणतात की इराण जो आत्ताचा आहे पूर्वीचा पर्शिया होता, तर त्याच्या दक्षिणेला एक लार नावाचा जिल्हा आहे, तर तिथून ह्याचा उगम झाला असं म्हणतात. तिथं जो कोण राजा होता त्यांनी सुरुवातीला पाडला आणि ट्रेडिंगसाठी, म्हणजे कोस्टल बेल्ट जो आहे सगळा आपला, म्हणजे कोकणातनं गुजरातमधनं मसाले, शक्यतो कोकणातनंच म्हणा, नारळ, सुपारी, मसाले, काळी मिरी वगैरे वगैरे, ह्या अरब कंट्रीज बरोबर ट्रेड करायचे. तर त्यावेळेला तिकडनं देवाणघेवाणसाठी आणि ट्रान्झॅक्शन सुकर व्हावं यासाठी दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग मधनं ही नाणी छापलेली. ही ऍक्च्युअली शिवाजी महाराजांच्या पण आधीची आहे. त्याच्यावर काय मजकूर आहे? ह्याच्यावर मजकूर अली आदिलशाह बादशाह, अलिबागच्या बाजूला जर्ब दाबोल किंवा जाबोली असं लिहिलेलं असतं, म्हणजे दाबोळ टांगसाळीत पाडलेला रुपया. ह्याच्यावर ऍक्च्युली साल पण असतं, पण ऍक्च्युली काय झालंय, ते एवढ्या वर्षांमधनं ते झिजलं असावं, किंवा मग काही कॉइन्सच्या आहेत ना, आता मी म्हटलं जसे की हँड स्ट्रोक असतात, तर फटका मारताना ते सटकू सुद्धा शकतं. असं नाही की ते प्रत्येक कॉइन युनिक आणि परफेक्ट येणार. त्यामुळे, आणि हे एक इंटरेस्टिंग कॉइन आहे, कारण हा कॉइन आहे तो सगळ्या कोस्टल बेल्ट मध्ये चालायचा, म्हणजे अगदी जावा सुमात्रामध्ये पण लारीनचे वेगवेगळे प्रकार भेटतात. इराणी लारीन सुद्धा मिळतात आजही. पण त्या कॉइनचा म्हणजे सर्कल नसून पिन असायचं कारण काय? आता ह्याचं एक असा तर्क मांडतात की कॉइन आपण एकत्र असे हातात घेतले तर ते वाचतात. हो, बरोबर. आता एवढ्या मोठ्या देशातनं व्यापारासाठी व्यापारी येणार, तर म्हटल्यावर ते थोडी ना प्रत्येक जण 5-5, 4-4 कॉइन घेऊन येणार, ते भरपूर घेऊन येणार, काही हजारात, काही लाखात तेव्हा पण. तर असं म्हणतात की समुद्री चाचे किंवा लुटारू यांना पासून बचावासाठी त्यांनी एक टेक्निक घेतली की त्यांनी वेगळ्या प्रकारचे कॉइन छापले आणि कमरेला दोरा बांधायचे, तर दोऱ्यात हे असे खोचून ठेवायचे, म्हणून ह्याला हा हेअरपिन सारखा आकार आहे. आणि त्याच्यावर कापड किंवा शेला वगैरे किंवा त्यांच्या पद्धतीत काय असेल ते बांधायचे, आणि ह्याचा आवाज होत नाही. ही एक वैशिष्ट्याची गोष्ट आहे की ह्याचा आवाज होत नाही. बाकी तुम्ही कॉइन कितीही ठेवा, आत्ताचे स्टीलचे ठेवा, नाही तर कॉपरचे, सोन्याचे, ते खुळखुळ खुळखुळ आवाज येतोच. असं एक तर्क मांडतात की समुद्री चाचे, लुटारू यांच्यापासून बचावासाठी ही टेक्निक काढली होती. मग आता ह्याची किंमत काय सांगितली? हे सगळे ऍक्च्युली यापूर्वी 3,000-4,000 ला मिळायच्या, आता बेस्ट प्राइस 10,000. नाही, तसं त्यावेळेची किंमत. ओके, त्यावेळेची. हे अर्धा रुपये आहेत. अर्धा रुपया. मग असेच अजूनही यायचे का, 1 रुपया वगैरे किंवा असं काही? नाही, का एका ह्याच्यातच फक्त असायचं? अर्धा रुपये, कारण ते मोठं असलं तर आणखीन वाढणार ना. ओके. हे शक्यतो 5 ग्रॅम लारींचंच वजन असतं. असं म्हणतात की औरंगजेबाने पण लारीन छापली होती, आणि असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी पण त्यांचे जे ट्रान्झॅक्शन व्हायचे, कारण आपली व्यापारी जहाजं मस्कत बिस्कत इकडे अरब कंट्रीज मध्ये जायची व्यापाराला, त्यासाठी व्यापारासाठी महाराजांनी पण लारीन पाडली असं म्हणतात, पण स्पेसिमन आजही उपलब्ध नाहीयेत. ओके. त्यानंतर काय, तंजावर शिवराई आणली? येस, ते पण आहेत आपल्याकडे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यानंतर त्यांनी एक मोहीम उघडली होती, त्याला दक्षिण दिग्विजय म्हणतात. तर दक्षिण दिग्विजयात महाराज जवळजवळ 1.5 वर्ष स्वराज्यापासून बाहेरच होते, ते दक्षिणेत होते. आणि तिथं त्यांनी जिंजीचा जो किल्ला होता तो ताब्यात घेतला. तिथं साजरा गोजरा नावाचे 2 किल्ले सुद्धा बांधले. बऱ्याच लोकांना माहित नसेल, त्याची नावं सुद्धा मराठीतच ठेवलेली आहेत, साजरा गोजरा. आता त्यांची नावं वेगळी असतील तिकडे, आपल्या दप्तरी तरी त्यांची नावं साजरा गोजरा आहेत. आणि त्यांनी तिथं राज्य स्थापन केलं. आजही तंजावरला भोसले राहतात तिथे. करंट रूल सुद्धा, म्हणजे राज्य गेलं पण वंश त्यांचा चालूच आहे. तर तिथे काही प्रमाणात दक्षिणी कॅलिग्राफीमध्ये पाडलेल्या शिवराई आहेत.
हम्म. तर त्या वजनान कमी आहेत, पण एक युनिक आहे की त्यांच्यावर कॅलिग्राफी वेगळी आणि थोडी मराठी वेगळी आहे. तर ते एक कलेक्शन करण्यासाठी आणि मराठा कॉइन कलेक्टरमध्ये पण हा एक वेगळा विषय आहे की साऊथमध्ये पण शिवराय मिळतात. म्हणजे महाराज कुठे कुठे आणि किती एवढ्या कमी कालावधीत त्यांनी कार्य केलं, हे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ओके. त्यानंतरचा काय कॉइन? त्यानंतर आता तुम्हाला मी खेम सावंत, म्हणजे आता कोकणातनं आल्यामुळे खेम सावंत भोसले म्हणजे सावंतवाडीचे, त्यांना सरदेसाई ऑफ सावंतवाडी असं म्हणायचे. तर त्यांचे 2 कॉइन आहेत. कॉपरचे त्यांनी जास्त पाडले, पण आता दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तुला माहितीच आहे कोकणात प्रचंड प्रमाणात खारी हवा आहे. तर खाऱ्या हवेला कॉपर टिकत नाही. बरीच नाणी त्यांची त्या ह्याच्यात खराब झाली आणि कलेक्टर्सना ती मिळवण्यात कठीण होते. कुठे नदीत असतात किंवा कुठे किल्ल्यावर किंवा कुठे असे खासगी संग्राहकांकडे असले तरी फार कमी प्रमाणात आढळतात. आणि एक वेगळा विषय, आणि हा एक त्यांचा चांदीचा रुपया आहे. ह्याला तिथे एक शंभू पिलखानी वगैरे असं म्हणतात याला, पण हा सावंतवाडीचाच आहे. आणि सावंतवाडीचं ऍक्च्युली नाव सुंदरवाडी असं पण होतं. हा इंटरेस्टिंग विषय आहे. त्याला सुंदरवाडी पण म्हणायचे. आणि हा तिथं एका खासगी सावकारांनी पाडला असं म्हणतात. आता त्यांनी डिचोलिमेंटला पण पाडले होते आणि आणखीन एक निपाणीचा प्रकार आहे तो पण पाडला होता. पण सावंतवाडीचा हा सिल्वर, आणि हा 1 रुपया आहे तेव्हाचा. याचं साधारण वजन 11.5 ग्रॅम, 12.25 ग्रॅम भरतं. आता तेव्हाचा 1 रुपया, आजचा चांदीचा रेट तुम्ही बघितलं तर कॅल्क्युलेशन करून बघा किती इन्फ्लेशन झालंय. आणि आपण काय आपल्या आजी आजोबांकडनं ऐकतो की माझ्या काळी 1 रुपयात अमुक तमुक येत होतं. ते खरंच काय येत होतं ते याचं कॅल्क्युलेशन काढलं तर आता जवळजवळ याचे चांदीचेच पैसे साधारण 1700-1800 रुपये चांदीचे होतात 1 रुपयाचे. म्हणजे किती पट इन्फ्लेशन झालं तुम्ही बघू शकता. त्यानंतर दुसरं आता दुधांडी, जे की मगाशी मी म्हटलं की दुधांडी रुपये सगळ्यात जास्त छापण्यात आले, किंवा म्हणजे एवढ्या व्हरायटीज आहेत की त्या अजूनही नवनवीन काय काय व्हरायटी मिळतात. आणि सर्वात जास्त जर काय कॉइन्स अवेलेबल होत असले शिवराई या प्रकारातले तर हे दुधांडी कॉइन्स आहेत. आता हे 2 स्पेसिमन तुम्हाला मी दाखवत आहे. आता ह्याच्यावर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ह्याच्यावर श्री राजा आणि बॅक साईडला छत्रपती असं लिहिलेलं असतं. इथे टायटल घेतलेल्या राजाचं कुठलं नाव नाहीये, कारण शिवाजी महाराज तेव्हा हयात नव्हते, संभाजी महाराज हयात नव्हते, राजाराम महाराज हयात नव्हते. हे जवळजवळ 1780 वगैरे त्यानंतर पाडलेली नाणी आहेत. त्यामुळे ह्यांच्यावर श्री राजा आणि बॅक साईडला छत्रपती असं लिहिलेलं आहे. आता दुसरे एक दाखवायचं झालं तर हे फनम्स आहेत. ही पण साऊथ मधली आहेत. तर ही राजाराम महाराजांची फनम आहेत आणि तंजावर साईडलाच पाडलेली आहेत, कारण ते जिंजीच्या वेड्यात होते अनेक वर्ष. तुला तर माहितीच असेल की इकडे जेव्हा सगळं स्वराज्य औरंगजेब गिळंकृत करायला आला होता तेव्हा राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यावर जाऊन आश्रय घेतला होता. तर त्या दरम्यान किंवा त्यानंतरच्या काळात आता याच्यावर असं इंटरेस्टिंग कॉइन आहे की आपलं जी कट्यार असते किंवा त्याला मराठा डॅगर म्हणतात, एका बाजूला मराठा डॅगर आहे आणि बॅक साईडला रामराव किंवा राजाराम असं लिहिलेलं आहे. आणि तो सोन्याचा सोन्याचा कॉइन आहे. छोटा डिनॉमिनेशन आहे पण कॉइन सोन्याचा आहे. आता हे 300 मिली वगैरे वगैरे वजन भरतं. 2 कॉइन आहेत, एकावर राजाराम लिहिलेला आहे आणि एकावर रामराव असं लिहिलेलं आहे. तुझ्या कलेक्शन मधला अजून एक खूप रेअर कॉइन होनची रेप्लिका आहे. नक्की दाखवतो. तर ही ऍक्च्युली CSMVS म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय याला 100 वर्ष झाली होती तेव्हा त्यांनी ही रेप्लिका काढली होती. तर हे ब्रासचे होन आहेत. आपल्या सर्वांना काय प्रश्न पडतो की होन खूप काहीतरी मोठं वगैरे कॉइन होता असेल, तर तो एवढाच होता. साधारण आपलं नख असतं तेवढंच त्याचं डायमीटर आहे आणि ह्याचं वजन 280 ते 3200 किंवा 300 एवढंच भरतं. म्हणजे क्वार्टर डिनॉमिनेशन आहे ते मोहरांचं. तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी त्यांची तुला करण्यात आली होती. त्यावरून आपलं त्यांचं वजन किती भरतं ते कळतं. साधारण 16,000 होऊन त्यांचं वजन भरलं होतं. तर ते कॅल्क्युलेशन केलं आपण तर त्यांचं 57 ते 60 किलो एवढं वजन भरतं ते महाराजांचं. आणि आपल्याला वाटतं की आजकालच्या हिशोबानुसार कमी होतं, पण त्यावेळेला असं गाड्या किंवा सुखवस्तू जीवनशैली नसल्यामुळे
सतत मोहिमा, सतत घोड्यावरनं किंवा किल्ले फिरणं किंवा धावपळ, यामुळे ती बॉडी एका कसलेल्या काय म्हणू आपण, पैलवान किंवा एका असं म्हणतात की त्यांची बॉडी, आता ते आपण व्हिडिओत बघतो ना, जॉकी असतात घोड्यावर बसणार, उत्तम घोडा राईड करणारा माणूस कसा असतो, त्याची जी शरीरयष्टी असते, तसे महाराज एकदम मजबूत शरीर बांधा असलेले व्यक्ती होते. ओके. आपल्याकडे अजून एक माहिती आहे जी तू देणार, हो की महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खजिन्याची मोजणी झाली होती. हो त्याबद्दल काय सांग? सांगतो. ऍक्च्युली काय झालेलं, शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी संभाजी महाराजांना लेट कळवण्यात आली होती. ते त्यावेळेला पन्हाळ्यावर होते. साधारण महिन्याभरानंतर ते जेव्हा परत आले आणि सगळी व्यवस्था हातात घेतल्याने, ऍक्च्युली त्यावेळेलाच दरबारातल्या काही मंडळींनी छत्रपती राजाराम महाराजांचं मंचकारोहण केलं होतं, म्हणजे भावी छत्रपती म्हणून. पण संभाजी महाराजांनी आणि त्यांच्या मामा अंबिराव मोहितेंनी सगळी सूत्र हाती घेऊन सगळी दरबारातली मुख्य सगळ्या वस्तू त्याची मोजदाद केली, की नक्की आपले जे 12 महाल आणि 18 कारखाने होते यांची परिस्थिती काय आहे. आणि त्यातली मेन आपल्या कॉइनशी रिलेटेड अशी गोष्ट आहे की खजिना किती होता. तर मी आता तुम्हाला त्याची एक यादी साधारण वाचून दाखवतोय. सभासद बखर मधली यादी आहे. तर महाराजांच्या खजिन्यात 12,74,000 सणगरी होऊन होते, 2,54,000 अच्युतराई होऊन होते, 3,450 देवराई होऊन होते, 1,04,000 रामचंद्रराई होऊन होते, 1,00,000 गुत्ती होऊन होते, 2,00,000 धारवाडी होऊन होते, 1,00,000 सतलाम्या होऊन होते, 1,00,000 इब्राम्या, 4,00,000 शिवराई होऊन होते, 15,00,000 कावेरी पाक होऊन होते, 2,00,000 मलय घाटी होऊन होते, 1,00,000 नायकी होऊन होते, 3,00,000 अदवाणी होऊन होते, 5,00,000 जडमाल होऊन होते, 1,40,000 ताडपत्री होऊन होते, 1,00,000 रुपये साधे सोने, 3,00,000 फलम म्हणजे फनमचं एक साऊथ मधलं ते नाणं आहे, थोडं कमी वजनाचं होतं, असे होते. आणि अशा अनेक अजून प्रकारचे पण होऊन होते. असं प्रचंड, आता ह्यांचं हे सगळे जे नाणे आहेत काही हजार करोडच्या वर ही जाईल. सगळी सोन्यामधले नाणी आहेत. चांदी आणि कॉपर शिवराई यांची मोजदाद नाही सांगत आहे. म्हणजे महाराजांकडे किंवा रयतेसाठी स्वराज्य जे स्थापन केलं आणि ते पैसे नंतर रयतेच्या कल्याणासाठीच वापरले होते, किंवा गड दागडुजी करणं, नवीन दुर्ग बांधणे, किनारपट्टीवर एवढ्या प्रकारचे नवीन दुर्ग उभारणारा कदाचित जगातला एकमेव राजा असेल. आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावरच महाराजांनी कोटभर रुपये खर्च केले होते. यावरनं तुम्हाला त्यांचा कळेल की त्यांचा राज्यकारभाराचा कल कुठे होता. कारण एवढे सगळे पैसे असल्यावर विलासी आणि स्वतःसाठी भोग घेणारे भरपूर राजे होऊन गेले, पण असे राजे फार कमी होऊन गेले. म्हणजे आजकालचं आपण म्हणतो स्वराज्याची नेटवर्थ आपल्याला कळेल. एक्झॅक्टली, नेटवर्थ कळेल. हे कदाचित सोनं काही 1000 किलो किंवा त्याच्या पण पुढे जाईल, ही एवढी प्रचंड संपत्ती आहे. आपल्यावरती जे ज्यांचा प्रभाव दिसतो ते मुघल कॉइन वरती आपल्याला दिसतं, पर्शियन आपण म्हणू शकतो त्यांना, त्यांचा प्रभाव आपल्यावर दिसतो. तसेच डच सुद्धा आले होते. बरोबर. डच लोकांची इंडियामध्ये 2 ऑफिसेस होते. एक पॉंडिचेरीला होतं, आजही तिथे त्याचे खाणाखुणा दिसतात, आणि एक आपल्या वेंगुर्ल्याला होतं कोकणात. आता त्यांचा माझा का संबंध, तर मी लहानपणापासून तिकडे जातो कारण माझी मावशी राहते, आणि माझ्या मावशीच्या घराच्याच एक मिनिटभर अंतरावर डच फॅक्टरी आहे. त्याला तिथे लोकल भाषेत वखार म्हणायचे. तर ते त्यांचं गोडाऊन होतं. माल यायचा जायचा किंवा पैसे रोख रक्कम ठेवायची, असं गोडाऊन होतं. तर असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या आधी काही नाणी पाडली नव्हती, पण डच लोकांचं एक पत्र आहे साधारण राज्याभिषेकाच्या आधी 3-4 महिने, की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या नावाची नाणी कुडाळ प्रांतात चालवायला चालू केली आहेत. हा एक फार बऱ्याच लोकांना माहिती नाही हा विषय, की शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या आधी पण कुठलं नाणं छापलं होतं का. तर हे एक थेट आणि ऑथेंटिक पुरावा आहे की ते नाणं शिवाजी महाराज चालवत होते त्या एरियात. ते थोडंसं क्रूड आहे, म्हणजे थोडीशी कॅलिग्राफी किंवा त्याचं वजन यांचा थोडंसं ताळमेळ बसत नाही. कदाचित ते एक ट्रायल बेसिसवर सुद्धा चालवत होते असतील. आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे की त्या नाण्यावर शिवराज छत्रपती
म्हणजे पुढच्या बाजूला शिवराज लिहिलेला आहे आणि मागच्या बाजूला छत्रपती लिहिलेला आहे आणि त्याची बॉर्डर आहे ती गोल आहे. जर आपण रायगड डॉटेड शिवराई बघितली तर त्याच्यावर बिंदू आहेत आणि श्रीराजा शिव बॅक साईडला छत्रपती असं आहे. पण छत्रपती होण्याच्या आधी त्यांना सगळे शिवराय किंवा शिवाजी राजे असंच म्हणायचे. तर ते त्या नाण्यावर उठून म्हणजे दिसलेलं आहे, त्यांनी छापलेलं आहे की शिवराज छत्रपती. आणि ती नाणी आजच्या घडीला माझ्या माहितीप्रमाणे तरी 2च शिल्लक आहेत आणि त्याचे किमती प्रचंड आहेत. म्हणजे कोट करू शकत नाही अशा किमती आहेत, कारण एकदम एक्स्ट्रीम रेअर कॉइन्स आहेत ते. ओके. महाराजांच्या नंतर मग चलन कोणती चालत होती? आता छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं 1680ला. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे गादीवर आले. तर त्यांनी सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणेच नाणी पाडली आणि त्यातला सर्व जो सब्जेक्ट आहे किंवा मायना आहे तो सेमच होता. फक्त त्यांनी त्या जागी श्री राजा शंभू अर्थात त्यांचं शंभू महादेवावरनं नाव ठेवलेलं असल्यामुळे संभाजीराजे आपण म्हणतो, पण ते कॉइनवर शंभू येते. आता त्यावरनं आपल्याला कळतं की वडिलांचं नाव शिव म्हणजे शिवा महादेवावरनं आहे, मुलग्याचं पण नाव शंभू महादेवावरनं आहे आणि 2 नंबरचा मुलगा राजाराम यांचं सुद्धा प्रभू श्री रामचंद्रावरनं. यावरनं आपल्याला एक अनोखी ही एक नावांची शृंखला दिसते, जे की आपल्या हिंदूंसाठी एक देव या आहेत आणि आपण म्हणू शकतो की देवांचीच नावं आपल्या राजांना आहेत दिलेली. ओके. त्यानंतर मग इंग्रजांपर्यंत सांगतो. पेशव्यांचं राज्य गेल्यानंतर इंग्रजांनी पूर्ण सगळ्या गोष्टी हातात घेतल्या. त्यात त्यांनी टांगसाळ सुद्धा हातात घेतली आणि त्यांनी एक गोष्ट केली की इंग्रजांना कुठली गोष्ट डॉक्युमेंट करायची किंवा थोडक्यात परकीय जे कोण होते, आता आपण आत्ताच बोललो डच लोकांचा विषय, तर त्यांनी सुद्धा डेट्स लिहिलेले आहेत. आपल्याला सुद्धा सुरत मध्ये जो छापा टाकला महाराजांनी त्याच्या इत्थंभूत डेट्स हे इंग्रजांकडनं किंवा बाकीचे तिथं जे होते लोक त्यांच्याकडनं कळतात की अमुक अमुक तारखेला इथे आहेत, अमुक तारखेला इथे. तर आपल्याला डेट्स कळतात. आणि ब्रिटिशांनी काय केलं, टांगसाळी ते डायमेकर्स होते. आत्ता आपल्याकडे इंग्रजी कॅलेंडर चालतं, म्हणजे त्यावेळेला चालत होतं हिजरी किंवा त्याला आपण फर्स्टली इयर म्हणू शकतो. तर त्याच्यावर 1230 1225 अशी साल चालू आहेत आणि ती शिवराई त्यांनी साधारण 15-18 वर्ष चालवली. त्यानंतर 1835 पासून युनिफाईड कॉइनेज विल्यमच्या नावे त्यांनी नाणी चांदीमध्ये, आणि तुम्ही बघत असाल बरेच बाजारात ती कॉपरची नाणी मिळतात इंग्रजांची ब्रिटिशांची. त्याच्यावर आधी ईस्ट इंडिया कंपनी होतं. 1857ला जे आपल्या इथं स्वतंत्र समर झालं पहिलं, त्यानंतर तो कारभार ईस्ट इंडियाकडनं काढून डायरेक्ट व्हिक्टोरिया ब्रिटिश एम्पायर त्यांचा थेट इथं राज्य चालू झालं. ते अगदी आपल्याला स्वातंत्र्य मिळेपर्यंत 1947 पर्यंत डायरेक्ट ब्रिटिश एम्पायरचं आपल्यावर राज्य होतं. त्याआधी ईस्ट इंडिया कंपनीची नाणी होती. तुला काय वाटतं, जर आत्ता आपण जी करन्सी वापरतोय फिजिकल म्हणजे नोटा आणि नाणी दोन्ही वापरतोय, जर आत्ता पूर्ण नोटा झाल्या किंवा पूर्ण नाणी झाली तर काय फरक पडेल अर्थव्यवस्थेवर? प्रचंड ताण येऊ शकतो. एवढी अवेलेबिलिटी जरी असली, यांची नेहाण कोण करणार? आता पूर्वीसारखं तर काय सुस्त तर चालत नाही सगळं काय. आत्ता सगळं फास्ट मुव्हिंग आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण आता 1 मिनिटात 5 लाख रुपये सुद्धा ट्रान्सफर करू शकतो. आता त्यावेळेचे 5 लाख किंवा आत्ताचे तर टनात वजन जाईल त्याचं. स्टील असू दे, कॉपर असू दे, गोल्ड तर कोण नाही नेणार. पण नाही शक्य. आणि आता जग क्रिप्टोकडे जात आहे, कॅशलेस होतोय आपण. आणि त्यावेळेला बार्टर सिस्टीम होती. बार्टर सिस्टीमवरनं ते शिवराईवर आले. तसं आपण आता कॉइन्स आणि फिजिकल पेपर करन्सी म्हणतो, त्यावरनं आता आपण शिफ्ट होतोय क्रिप्टो किंवा कॅशलेस. युपीआय एक्झॅक्टली. जगभर युपीआय जात आहे. तर आपण हा बदल एक्सेप्ट केला पाहिजे. आपण काळानुसारच चाललं पाहिजे. हे ॲज अ आपल्याला प्रेरणा मिळते म्हणून किंवा आपला अभिमान आहे. आपले पूर्वज कुठनं आले, काय आले याची जाण झाली पाहिजे. भविष्यात आपली पण पुढची पिढी येणार आहे, त्यांना हा ठेवा दाखवला पाहिजे. यासाठी आपण हा संग्रह करतोय. पण आपण इथून पुढे जर करन्सी बघितली तर ती शक्य नाहीये तसं बघायला गेलं तर. ठीक, आपण आपल्या आजच्या भागाच्या शेवटाकडे वळूयात. कालच दसरा झालेला आहे, विजयादशमी. त्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली.
त्याबद्दल त्यांनी एक युनिक कॉइन छापला आहे. हो. त्याच्यावर 100 रुपये असं लिहिलेलं आहे. हो. तो चांदीचा कॉइन आहे. हो. त्याबद्दल काय सांगशील? आणि त्या प्रकारचे कॉइन आपण चलनात पण वापरू शकतो का? नक्की सांगतो. आता हा जो विषय आहे तो रिपब्लिक इंडियाचा आहे. हम्म. तर तो कॉइन जो काल छापला, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्थापना होऊन 100 वर्ष झाली, याच्या आठवणीमध्ये तो पडलाय. हम्म. त्याला इंग्लिशमध्ये कोमॅमरेटिव्ह कॉइन्स म्हणतात, म्हणजे कोणाच्या तरी आठवणीमध्ये पाडलेला. आता असे अनेक कॉइन्स निघतात, जशा काही अमेंडमेंट्स होतात, जसं महिलांना 50% आरक्षण मिळतं राजकारणात किंवा नोकरीमध्ये किंवा इतर ठिकाणी, त्याच्या आठवणीत पाडले जातात. हम्म. काही महान लोक, टिळक म्हणा किंवा वैष्णवदेवीच्या नावे छापले जातात, या इतर जे काही तत्सम आहेत, तर हे प्रूफ सेट छापले जातात. हे चलनातले नसतात. हम्म. हे फक्त आठवणीमध्ये छापले, आणि हे कलेक्शनच्या दृष्टीने पण खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण फार कमी पीस छापले जातात चांदीचे असल्यामुळे, आणि त्याची रेअरिटी किती आहे ह्याच्यावरनं याची किंमत ठरते. आज सुद्धा तुम्ही जर मिंटच्या आपल्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर बघितलात, तर हे तुम्हाला खरेदीसाठी उपलब्ध असतात. म्हणजे ते कोणीही घेऊ शकतो. हो, कोणीही घेऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्या किमती एक 3-4 वर्षांच वाढायला लागतात, कारण नंतर ते परत कोण प्रिंट करत नाही. हम्म. आणि काही रेअर कॉइन्स आहेत की ज्यांच्या लाखात पण गेलेले आहेत, म्हणजे जे काही लोकांनी अक्षरशः 4-5 हजारात घेतलेत आणि काही लाखात पण गेलेत. ही एक मजा आहे. आणि फर्स्ट टाइम असं दिसून येत आहे की रिपब्लिक इंडियामध्ये भारत मातेचं पहिल्यांदाच चित्र एखाद्या प्रूफ सेटच्या कॉइनवर आलेलं आहे. एक चांगली गोष्ट आहे. बऱ्याच अभिमानाची वर्षांना. गोष्ट हो, आहे, नक्की खूपच. नक्की नक्की. मला असं वाटतं की हे जे नाणी वगैरे आपण बघतोय, हा. ही इतिहास स्वतः बोलतात आपल्याशी. हो, त्यावेळी माझ्या राजांनी ह्या कॉइन्सना कदाचित हात लावला असेल, 100% ते आपल्या आज हातात मिळतंय. हे आपल्या भाग्याची गोष्ट वाटते मला खूप जास्त. नक्की नक्की. या गोष्टी आपण अनुभवायला इथे आहोत, ही पण खूप जास्त भारी गोष्ट आहे वाटते हो, मला. हो, हो. ही माहिती तुझ्यामुळे आम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांना मिळते, त्याबद्दल खूप जास्त धन्यवाद. Thank you. धन्यवाद. आपण नक्कीच परत एखाद्या भागामध्ये भेटूयात. पुढच्या भागात मराठा साम्राज्याचं उत्तरेत जे विस्तार झाला आणि त्यांचे जे 4 मजबूत खांब होते, म्हणजे बडोद्याचे गायकवाड, होळकर, शिंदे आणि पवार यांनी जी प्रचंड नंतर नाणी पाडली आणि त्यांचं एक स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण झालं, त्यावर आपण घेऊ पॉडकास्ट. नक्की. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद दादा. जय शिवराय. जय शिवराय.